बीडच्या मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात संशयित असलेले आणि खंडणीच्या गुन्ह्यात अटकेत असलेला वाल्मिक कराड सध्या कोठडीत आहे। वाल्मिक कराडनंतर आता त्याचा मुलगा सुशील कराड देखील अडचणीत येण्याची शक्यता आहे, कारण सुशील कराडवर सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल करण्याची मागणी करण्यात आली आहे। या याचिकेत सुशीलवर रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवून लूटमार केल्याचा आरोप करण्यात आलाय। त्यामुळे या प्रकरणानं सुशील कराडच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे। सुशील कराडने त्याच्या मॅनेजरच्या घरात घुसून रिव्हॉल्व्हरचा धाक दाखवत 2 कार, परळीतील 2 प्लॉट आणि सोने बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा आरोप करण्यात आलाय। सुशील वाल्मिक कराडसह त्याचे मित्र अनिल मुंडे आणि गोपी गंजेवार याच्या विरुद्धही खासगी फिर्याद दाखल करून घेण्याची मागणी न्यायालयाकडे करण्यात आलेली आहे। मॅनेजरच्या पत्नीने याबाबत सोलापुरातील MIDC पोलीस स्टेशन, सोलापूर पोलीस आयुक्त आणि पोलीस अधीक्षक बीड यांच्याकडे तक्रार दिली, मात्र त्याची दखल घेतली गेली नव्हती। त्यामुळे पीडित महिलेनं सोलापूर जिल्हा सत्र न्यायालयात खासगी फिर्याद दाखल केलेली आहे। त्यामुळे आरोपींनी त्यांचं म्हणणं दाखल केलं असून 13 जानेवारी रोजी याबाबत सुनावणी होणार आहे। आता सुशील कराडवर केलेल्या आरोपांबाबत सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालय काय निर्णय देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे।